हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्ससुद्धा डिस्कस करणार आहोत. यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत. त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तर स्टार्ट करूया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द डॅश रॅन फास्ट बट द टॉर्टॉइज हॅड ऑलरेडी वन द रेस. हेअर हेअर Air, here. The dash ran fast but the tortoise had already won the race. कासवाने शर्यत आधीच जिंकली होती. तर ससा कासवाची गोष्ट आहे. काय येईल करेक्ट ऑप्शन? तर ससा म्हणजे हेअर. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन बी मध्ये जे हेअर आहे त्याचा अर्थ होतो केस. ऑप्शन सी एअर. एअर म्हणजे वारस. आर्टिकलमध्ये खूप वेळा हा क्वेश्चन विचारण्यात येतो. HEIR एअर. एअर म्हणजे वारस. एअर याची सुरुवात जरी एच या कॉन्सोनंटने व्यंजनाने झाले तरी याचा उच्चार हा स्वराचा आहे, वोवलचा आहे, म्हणून ॲन एअर असं येते. नेहमी आर्टिकल्समध्ये हा क्वेश्चन विचारण्यात येतो. आणि हिअर म्हणजे इकडे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. My sister is popular with her friends as she has a dash disposition. माझी बहीण तिच्या मैत्रिणींमध्ये लोकप्रिय आहे का? तर तिचा स्वभाव ट्रायम्फंट आहे, इरिटेबल आहे, प्लेझंट आहे की पीविश आहे. काय येईल पेटुलंटचं करेक्ट अँटोनिम? तर पेटुलंट म्हणजे चिडखोर, तिरसट. अँटोनिम येईल प्लेझंट. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. प्लेझंट म्हणजे आनंददायी. My sister is popular with her friends as she has a pleasant disposition. Triumphant म्हणजे विजयी, इरिटेबल, चिडखोर, पीविश, उग्र, चिडखोर, तक्रारखोर. इरिटेबल आणि पीविश सिनोनिम्स येतील पेटुलंटची. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. You will soon get a promotion since your boss is well disposed towards you. कोणत्या पार्टमध्ये स्पेलिंग एरर आहे? प्रमोशन करेक्ट आहे. सिन्स सुद्धा करेक्ट आहे. युअर बॉस इज वेल करेक्ट आहे. यू विल गेट सून करेक्ट आहे. डिस्पोज्ड करेक्ट आहे. टुवर्ड्सची स्पेलिंग काय पाहिजे? तर TOWARDS टुवर्ड्स. सो पार्ट ए मध्ये स्पेलिंग एरर आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. टुवर्ड्समध्ये स्पेलिंग एरर आहे. ठीक आहे. Next question. Select the most appropriate option to fill in the blank. He dashed away before I could stop him. Has gone, went, had gone, gone. He dashed away before I could stop him. Before आले. बिफोरचा रूल काय असतो? तर बिफोरच्या आधीचं सेंटेन्स असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. बिफोर नंतरचं सेंटेन्स असते सिम्पल पास्टमध्ये. आपल्याला बिफोर आधी पाहिजे पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्टची रचना हॅड प्लस V3. कोणतं ऑप्शन येईल करेक्ट आन्सर? तर हॅड गॉन. ऑप्शन सी. ही हॅड गॉन अवे बिफोर आय कुड स्टॉप हिम. ठीक आहे. बिफोर आधीचं सेंटेन्स पास्ट परफेक्ट आणि नंतरचं सेंटेन्स सिम्पल पास्ट. आणि या उलट आफ्टरचा रूल असतो. आफ्टरच्या आधीचं सेंटेन्स असते सिम्पल पास्टमध्ये आणि नंतरचं सेंटेन्स असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. Select the option that can be used as a one-word substitute for the underlined segment. Many people suffer from the fear of closed spaces. Aerophobia, claustrophobia, hydrophobia, zoophobia. बंद ठिकाणाबद्दल वाटणारी भीती काय म्हणतात? क्लॉस्ट्रोफोबिया. ऑप्शन बी. व्हॉट इज एरोफोबिया? फिअर ऑफ फ्लाइंग, फ्लाइट फोबिया, फ्लाइंग फोबिया. हायड्रोफोबिया, फिअर ऑफ वॉटर. झूफोबिया, फिअर ऑफ एनिमल्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. शी डॅश SSC इन 2000. पास्ट, पासिंग, पास्ट, हॅज पास्ट. तर कोणता करेक्ट टेन्स फॉर्म येईल इथे? तर जेव्हा एखादी गोष्ट भूतकाळात घडलेली असते आणि तिची निश्चित वेळ दिलेली असते तेव्हा साधा भूतकाळ असतो, सिम्पल पास्ट टेन्स असतो. तर सेंटेन्समध्ये घटना भूतकाळात घडले आणि तिची निश्चित वेळ पण दिले 2000 मध्ये, म्हणून इथे सिम्पल पास्ट टेन्स येईल, साधा भूतकाळ येईल. साधा भूतकाळ म्हणजे V2. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. शी पास्ट SSC इन 2000. नेक्स्ट क्वेश्चन.
Select the most appropriate option to fill in the blank. The car crashed dash the divider at from into up. कार डिवायडरवर आदळली. तर crashed into येईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. The car crashed into the divider. Next question. She was baking a beautiful cake for her sister. Change the sentence into passive voice. तर काय येईल करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स? शी वॉज बेकिंग ए ब्युटिफुल केक फॉर हर सिस्टर. तर सेंटेन्समध्ये वॉज बेकिंग आले, वॉज आणि VING आले. पॅसिव्हमध्ये कशात चेंज होईल? तर बीइंग प्लस V3 मध्ये बीइंग बेक्ड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर बीइंग बेक्ड, बीइंग बेक्ड, बीइंग बेक्ड तिन्ही ऑप्शन्समध्ये आहे. बीइंग बेक्ड ऑप्शन डी एलिमिनेट होईल. वॉज बेक्ड आले. मग काय येईल ABC पैकी करेक्ट आन्सर? तर ऑप्शन बी मध्ये बीइंग बेक्ड आले पण बाय हर सिस्टर आले. सिस्टरने केक बनवला की सिस्टरसाठी केक बनवला? तर फॉर सिस्टर पाहिजे, सो ऑप्शन बी एलिमिनेट होईल. ऑप्शन सी मध्ये बाय शी आले, बाय शी नाही येणार, बाय हर येईल, सो ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ए ब्युटिफुल केक फॉर ए सिस्टर वॉज बीइंग बेक्ड बाय हर. ॲक्टिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस VING असते तेव्हा पॅसिव्हमध्ये बीइंग प्लस V3 होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइंड ग्रुप ऑफ वर्ड्स. तानियाज आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड केम इमिजिएटली. टॉक, क्वेश्चन, रिप्लाय, टर्न. समथिंग समवन हॅज सेड कोणीतरी काही बोलल्याचं. तानियाज आन्सर तानियाचं उत्तर केम इमिजिएटली लगेच आलं. तर लगेच उत्तर देणे रिप्लाय ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द बॉय अँड हिज कॅट डॅश वी सॉ मेट विथ अन ॲक्सिडेंट. विच, हू, whom or that. The boy and his cat dash we saw met with an accident. तर रिलेटिव्ह प्रोनाउनचा क्वेश्चन आहे. काय करेक्ट आन्सर? तर जेव्हा एखादी व्यक्ती आणि प्राणी अँडने जोडलेले असतात तेव्हा दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन येते. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. बॉय आणि त्याची कॅट ही दोन नाउन्स अँडने जोडलेली आहेत म्हणून दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन सहाय्यकारी सर्वनाम येईल. दॅट म्हणजे जो, जी, जे. मुलगा व त्याची मांजर जे आम्ही पाहिलं होते त्यांचं ॲक्सिडेंट झालं. दॅट वी सॉ मेट विथ अन ॲक्सिडेंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. वी लॉस्ट द रिसिप्ट गिवन बाय द शॉपकीपर. रिसिप्टची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर काय येईल करेक्ट आन्सर? तर RECEIPT रिसिप्ट कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन बी मध्ये आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. He dashed across the river even though the current was very swift. Swam, had swim, swum, would have swam. कोणता करेक्ट टेन्स फॉर्म येईल इथे? He dashed across the river even though the current was very swift. स्विफ्ट म्हणजे वेगवान, क्विक, फास्ट, जलद, ब्रिस्क, अजाईल, त्यानंतर फ्लीट. सिनोनिममध्ये नेहमी विचारण्यात येते स्विफ्ट, वेगवान. ठीक आहे. द करंट वॉज व्हेरी स्विफ्ट. प्रवाह खूप वेगवान असताना सुद्धा ही स्वॅम अक्रॉस द रिव्हर. तो नदीच्या पलीकडे गेला. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही स्वॅम अक्रॉस द रिव्हर. सेंटेन्समध्ये वॉज आलाय, सिम्पल पास्ट टेन्स आहे, सो स्वॅम येईल, V2 येईल, सिम्पल पास्ट येईल. ठीक आहे. अक्रॉस द रिव्हर सुद्धा नेहमी प्रेपोजिशनमध्ये विचारण्यात येतो. ही स्वॅम डॅश द रिव्हर, ही स्वॅम अक्रॉस द रिव्हर. ठीक आहे. च्या पलीकडे, नदीच्या पलीकडे. Next question. Select the correctly spelled word to fill in the blank. The shopkeeper dashed the customer by replacing the defective item. Placated ची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर प्लेकेटेडचा अर्थ असतो शांत, पेसिफाय, मॉलिफाय. दुकानदाराने डिफेक्टिव्ह वस्तू रिप्लेस करून कस्टमरला शांत केले, प्लेकेटेड. काय येईल करेक्ट स्पेलिंग प्लेकेटेडची? तर PLACATED प्लेकेटेड. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains grammatical error. Days by days, the number of cases is declining in our country.
कोणत्या पार्टमध्ये आहे ग्रॅमॅटिकल एरर? डेज बाय डेज द नंबर ऑफ केसेस इज डिक्लाइन इन आवर कंट्री, नो एरर. तर डेज बाय डेज बघा, बाय आले, प्रेपोजिशन आले आणि प्रेपोजिशनच्या मागे व पुढे सेम नाऊन असते तेव्हा ते सिंग्युलर फॉर्ममध्ये असते. डेज बाय डेज न येता डे बाय डे असं यायला पाहिजे. प्रेपोजिशनच्या मागे व पुढे सेम नाऊन असेल तर ते सिंग्युलरमध्ये असते, एकवचनी असते. डे बाय डे असं यायला पाहिजे होतं. ठीक आहे, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. डे बाय डे द नंबर ऑफ केसेस इज डिक्लायनिंग इन आवर कंट्री असं सेंटेन्स यायला पाहिजे. इथे आणखी एक रूल आलाय, द नंबर ऑफ नंतरचं नाऊन प्लुरल असते आणि त्यानंतरचं वर्ब सिंग्युलर असते. दी नंबर ऑफ केसेस, केसेस प्लुरल आहे आणि त्यानंतर आलेलं वर्ब इज सिंग्युलर आहे. आणि जर ए नंबर आलं असतं तर पुढे प्लुरल वर्ब येते. दी नंबर नंतर सिंग्युलर वर्ब आणि ए नंबर नंतर प्लुरल वर्ब. या रूलवर सुद्धा नेहमी एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. लॅगर्डचं करेक्ट सिनोनिम, तर लॅगर्ड म्हणजे लेझी, आळशी, आयडल, इंडॉलंट, त्यानंतर डॉर्मंट, आणखी काय येईल सुस्त, निष्क्रिय. आयडलर येईल तुमचं करेक्ट सिनोनिम, ऑप्शन सी. आयडलर, आळशी, सुस्त, लेझी. नेक्स्ट क्वेश्चन. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन्स. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स ग्रॅमॅटिकल एरर. Rivers has been of primary importance for human settlements since ancient times. कोणत्या पार्टमध्ये आहे ग्रॅमॅटिकल एरर? ऑफ प्रायमरी इम्पॉर्टन्स. रिव्हर्स हॅज बीन सिन्स एन्शियंट टाइम्स फॉर ह्युमन सेटलमेंट्स. तर रिव्हर्स सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे. पुढे सिंग्युलर वर्ब येईल की प्लुरल? तर हॅज न येता हॅव यायला पाहिजे, प्लुरल वर्ब यायला पाहिजे. सो या पार्टमध्ये ग्रॅमॅटिकल एरर आहे, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. Select the appropriate antonym of the underlined word in the context of the sentence. This writer uses a lot of felicitous phrases in his writings. Felicitous the antonym. तर felicitous म्हणजे समर्पक, suitable, proper, appropriate. Antonym काय येईल? awkward येईल, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट antonym. awkward म्हणजे embarrassing, बेढप, uncomfortable, unpleasant. हे इफेक्टिव्ह, ॲप्रोप्रिएट अँड पर्टिनंट ही सिनोनिम्स येतील फेलिसिटसची. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. गो एस्ट्रे, फॉलो ए रॉंग पाथ, वॉक केअरफुली, गो ऑन ए लॉंग जर्नी, टेक ए डिफिकल्ट रूट. गो एस्ट्रे, तर गो एस्ट्रेचा अर्थ असतो चुकीच्या मार्गाने जाणे, भटकणे. फॉलो ए रॉंग पाथ येईल तुमचं करेक्ट आन्सर, ऑप्शन ए. लूज वन्स वे, वैंडर अवे. ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब गो टू फिल इन द ब्लैंक. संचित डैश टू लंडन येस्टरडे, वॉज गोइंग, वेंट, हैड गॉन, इज गॉन. संचित डैश टू लंडन येस्टरडे, तर येस्टरडे काल, सिंपल पास्ट टेन्स आहे. काय येईल? V2 येईल, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. संचित वेंट टू लंडन येस्टरडे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option to fill in the blank. Could you dash me English please? Understand, teach, learn or study? Could you dash me English please? कृपया मला इंग्लिश शिकू शकाल का? तर शिकवणे, टीचिंग, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कुड यू टीच मी इंग्लिश प्लीज? कृपया मला इंग्लिश शिकू शकाल का? ठीक आहे, तर हे सर्व क्वेश्चन्स TCS IBPSने आत्तापर्यंत कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे क्वेश्चन्स आहेत आणि हेच सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग एक्झाम्समध्ये सुद्धा तुम्हाला रिपीट झालेले दिसतील. सो हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.